एका शूटसाठी इतकी मेहनत घ्यावी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. नमस्कार, मी गौरी पाटील. स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर गौरी या पेज वरती. आता तुम्ही मागच्या व्लॉग मध्ये पाहिलं भावाचं गाव देव. आज त्याच भैयाचं लग्न आहे. आता मला वॉमिटिंगचा त्रास आहे म्हटल्यानंतर पप्पांसोबत मी बाईकने जायचं ठरवलं. यानंतर एंगेजमेंट झाली. त्रिशूची नोटंकी तर कधीच संपणार नाही. एंगेजमेंट झाल्यानंतर पेढे आणि साखर दिली जाते. ते खाऊन आम्ही जेवण करण्यासाठी गेलो. वहिनींचं कळसात पाणी घालायचं राहिलं होतं, त्यामुळे त्यांनी इथे आल्यानंतर ते कळसात पाणी घातलं. यांचं कळसामध्ये पाणी घालायचं चालू होतं आणि माझ्या मम्मीला वाटलं की त्यांची हळद चालू आहे. बहुतेक याला जेवण करून याला गुंगी चढलेली असावी. यानंतर अक्षदा घेतल्या. माझ्या मेहंदीला थोडं इग्नोर करा, कारण मला मेहंदी काढता येत नाही. थोडं बिना पंखाच्या परीला त्रास दिला. हिचं नाव परी आहे, पण हिला पंख नाही, त्यामुळेच मी हिला बिना पंखाची परी बोलते. तेवढ्यातच नवरदेवाची पण एंट्री झाली. अक्षदा झाल्या. सर्वांनी मिळून रील शूट केली. ती लवकरच पोस्ट होईल. प्रत्येक वेळी सगळ्यांचे फोटो क्लिक करण्याच्या नादात माझेच फोटो क्लिक करायचे राहतात, पण यावेळी मी असं होऊन दिलं नाही. यानंतर आम्ही घरी आलो. मला एका ठिकाणी शूट साठी जायचं होतं, तर त्यासाठीच मी चालली आहे. आम्ही घरातून निघालोच होतो, तेवढ्यातच पावसाने हजेरी लावली. यामुळे आम्ही एका गोठ्यामध्ये थांबलो. गोटेवाडीतून हतनूर मध्ये पोहोचलो. तेवढ्यात परत एकदा पावसाने हजेरी लावली. फायनली आम्ही शूटच्या ठिकाणी पोहोचलो. तिथून मम्मीच्या फ्रेंडचं घर जवळच होतं, त्यामुळे आम्ही तिला बर्थडे विश करण्यासाठी गेलो होतो. घरी पोहोचेपर्यंतच आम्हाला सायंकाळ झाली होती. तेवढ्यात भैया आणि वहिनींची एंट्री झाली. पार्ट 2 कमिंग सून.